मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून जो पाठ, या पाठाची मागील 2 तासाला आपण माहिती घेतली, त्याचा अभ्यास केला. पान नंबर 43 वर सुरात सूर मिसळला नाही तर. आता आपण या पाठाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पान नंबर 47 वर जे प्रश्न आहेत, शब्दार्थ आहेत, याची माहिती घेऊ. कसून, मेहनतीने, चाचणी, तपासणी. जाण म्हणजे समज. कडवं म्हणजे कवितेचा एक भाग. प्रभाव म्हणजे छाप. नाईलाजाने म्हणजे निरुपायाने. खिन्न म्हणजे दुःखी, सॅड. ईर्ष्या म्हणजे असूया, जेलसी. शब्दार्थाची माहिती घेतल्यानंतर अभ्यासरूपी जे प्रश्न आहेत, त्यामध्ये पहिला प्रश्न अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार होते? कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री महोदय येणार होते. 2. कोणत्या वर्गाला ढाल दिली जात असे? सर्वात अधिक चांगला कार्यक्रम, परफॉर्मन्स ज्या वर्गाचा असेल त्या वर्गाला ढाल दिली जात असे. 3. कोणाची पूर्वीपेक्षा अधिक प्रशंसा होऊ लागली? समूहगीतामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची पूर्वीपेक्षा अधिक प्रशंसा होऊ लागली. 4. कोणाच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले? हुसेन आणि दैवतच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले. पुढे पान नंबर 48 वर प्रश्न आ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. 26 जानेवारीच्या कार्यक्रमात कोणते सांस्कृतिक कार्यक्रम रंगमंचावर सादर होत असत? 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये प्रार्थना, नृत्य, भांगडा, समूहगीत, भाषणे, अधिक गाण्याचे कार्यक्रम सांस्कृतिक रंगमंचावर साजरे केले जात असत. 2. देसाई सरांनी विद्यार्थ्याची निवड कशी केली? उत्तर: देसाई सरांनी विद्यार्थ्यांच्या आवाजाची चाचणी घेऊन गाण्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली. 3. हुसेनच्या मनात कोणते विचार आले? हुसेनच्या मनात विचार आले की सर्वात संगीताची जाण मला आहे. एके दिवशी त्याच्या मनात संगीताविषयी गाणं म्हणत असताना विचार आला, मी सर्वात छान गातो, असे असून मी इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ वाटू नये, हे कसे शक्य आहे? आणि माझी प्रशंसा इतरांपेक्षा अधिक झाली पाहिजे, हा विचार त्याच्या मनामध्ये आला. 4. दुसरे कडवे सुरू होताच काय काय घडले ते सविस्तर लिहा. पहा, दुसरे कडवे सुरू होताच असे झाले, जणू काही मधमाशांच्या पोळ्यावर कुणीतरी एखादा दगड मारला असावा. सर्वात खणखणीत स्वरात गाणारा हुसेन कुठल्या तरी वेगळ्याच रागात गाऊ लागला. हार्मोनियममधून काही वेगळेच सूर निघू लागले. अन्य वाद्याबरोबर त्याचा काहीच मेळ बसत नव्हता. अशा पद्धतीने दुसरे कडवे सुरू होताच आवाजामध्ये बदल झाला. हार्मोनियमच्या पेटीतून वेगळे सूर निघू लागले आणि हुसेन वेगळ्याच सुरात गाऊ लागला. पुढे पान नंबर 49 वर खालील वाक्ये योग्य विरामचिन्हे घालून पुन्हा लिहा. या ठिकाणी व्याकरणाच्या माध्यमातून आपले भाषण, आपले विचार इतरांना समजावेत यासाठी आपण काय करतो? व्याकरणामध्ये पॉज घेतो, विराम घेतो. अशी विरामचिन्हे खाली
दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत, द्यायचे आहेत. आता मी मिले सुर मेरा तुम्हारा हे समूहगीत तयार करून घेईन. यामध्ये सिंगल अवतरण चिन्हामध्ये हे वाक्य लिहायचं. मीच्या अगोदर सिंगल अवतरण चिन्ह, मिले सुर मेरा तुम्हारा अवतरण चिन्ह पूर्ण, डॅश हे समूहगीत तयार करून घेईन, घेईन नंतर पूर्णविराम. 2 डबल इन्व्हर्टेडमध्ये वाक्य लिहायचं आहे. पाहिलंत ना तुम्ही हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, त्याच्यानंतर सूर नंतर डॅश, तालाचा मेळ नसेल तर काय परिणाम होतो प्रश्नचिन्ह. असे सर मिळाले, पाहिलंत ना तुम्ही सूर तालाचा मेळ नसेल तर काय परिणाम होतो ते. 3 मी सर्वात छान गातो असे असूनही मी इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ वाटू नये हे कसे काय शक्य आहे. आहे नंतर प्रश्नचिन्ह. मी सर्वात छान गातो अर्धविराम असे असून मी इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ वाटू नये स्वल्पविराम हे कसे शक्य आहे. आहे नंतर प्रश्नचिन्ह. 4 खरं खरं सांगा हे सारं झालं कसं. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये खरं खरं सांगा, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण, स्वल्पविराम हे सारं झालं कसं, कसं नंतर प्रश्नचिन्ह. दीर्घ ई वाक्प्रचार व अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा आणि वाचा. डोळे चमकणे, आनंदी होणे, बाजी मारणे, यश मिळवणे, फज्जा उडणे, फजिती होणे, पळ काढणे, पळून जाणे, कंठ दाटून येणे, रडवेले होणे, फैलावर घेणे, रागावणे. पुढे पान नंबर 50 वर खाली दिलेल्या पाठातील शब्दांना एक समानार्थी व एक विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा. दिन म्हणजे दिवस, दिवसचे विरुद्धार्थ रात्र. चांगला समानार्थी शब्द हुशार, विरुद्धार्थी अडाणी. भरपूर जास्त, विरुद्धार्थी कमी. नियमितपणे दररोज, विरुद्धार्थी कधी कधी. प्रशंसा, कौतुक. रागावणे किंवा प्रशंसा न करणे. पुढे योग्य समानार्थी बरोबर, विरुद्धार्थी चूक. खिन्न, दुःख, दुःखी, आनंदी. शरम, लाज, बेशरम. दीर्घ ऊ खालील शब्दांचे वचन बदला. दिवस, दिवसच राहते. कडवे, दिवस एक वचन, कडवे एक वचन. ढाल एक वचन, ढालचं ढाली. गाणे, गाणी, गाणे. पोशाख, पोशाखे. नावे, नाव. कडवे, कडवं. दिवस, दिन. अशा पद्धतीने आपण मिले सुर मेरा तुम्हारा या धड्याखाली असलेले पान नंबर 47 ते 50 पर्यंतचे जे प्रश्नोत्तर होते याची माहिती घेतली. आणि हो, सर्व विद्यार्थी आणि पालकांना सूचित करण्यात येत आहे, आपण MOIचे पेपर आणि युनिट टेस्टचे पेपर काही विद्यार्थ्यांनी दिलेले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले नाहीत, युनिट टेस्टचे पेपर दिले नाहीत, त्यांनी हार्ड कॉपी शाळेकडे जमा करायची आहे. ते जमा झाल्यानंतरच मार्क मिळतील. ज्यांनी जमा केले त्यांचं स्वागत. पुढे MOI नंतर म्हणजे सेकंड टर्ममध्ये EOYची तयारी करत असताना आपण डिसेंबरच्या महिन्यामध्ये हिंदी आणि मराठीची युनिट टेस्ट एक होईल, फेब्रुवारीमध्ये दुसरी होईल, जानेवारीमध्ये दुसरी युनिट टेस्ट होईल आणि फेब्रुवारीमध्ये तिसरी युनिट टेस्ट होईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्यायची आहे.
त्यानंतर EOIची परीक्षेची तयारी होईल. आणि मराठी आणि हिंदी या विषयाचा होमवर्क वेळच्या वेळी ग्रुपवर सेंड करणे आवश्यक आहे आणि त्याची हार्ड कॉपी आपल्याला आपल्याजवळ सांभाळून ठेवणे आवश्यक. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे आपल्या नोटबुक विषयाच्या हिंदी आणि मराठी विषयाच्या जमा केल्या आहेत, त्या घेऊन जाणे. आणि सेकंड टर्ममध्ये म्हणजे मराठी आणि हिंदी विषयाची तयारी करताना धडा, पाठ, कविता शिकवून झाल्यानंतर त्याचा होमवर्क ग्रुपवर सेंड करणे आवश्यक आहे आणि त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवणे. ज्यावेळेस त्याचे मूल्यमापन करण्यासाठी, चेक करण्यासाठी मागवले जाईल त्यावेळेस आपल्या पालकांकडून ते पाठवणे आवश्यक आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी थांबूयात आपण.